दिवस भगवान परमात्मा जेवणाकरता बसलेले असताना परमात्म्याच्या ताटामध्ये कुणीतरी लोणी आज वाढलेलं आहे. आणि ज्यावेळी ताटामध्ये परमात्म्याने आज लोण्याला बघितलं ना महाराज, परमात्म्याच्या डोळ्यातून आज खळकन अश्रू बाहेर आले. परमात्मा त्या भरल्या ताटावर न उठले आणि आपल्या स्वतःच्या खोलीमध्ये जाऊन ढसाढसा रडू लागले. देवकी मातेने उद्धवजींना जवळ बोलवलं. उद्धवजी कोण होते ऐका. वृष्णी नाम प्रवरो मंत्री कृष्णस्य दयित सखा शिष्यो बृहस्पतेर साक्षात उद्धवो बुद्धिसत्तमहा. यादवांचे मंत्री असणारे, बृहस्पतींचे शिष्य आणि कृष्ण परमात्म्याचे सगळ्यात जवळचे मित्र म्हणून उद्धवजींची ख्याती होती. देवकी मातेने उद्धवजींना बोलावलं. सांगितलं, उद्धवा, जेव्हापासून कृष्ण गोकुळातून आले ना तेव्हापासून व्यवस्थित कोणाशी बोलत नाही. स्वतः आपल्या खोलीमध्ये राहतात. आणि आज तर नवलच झालं. आज भगवान परमात्म्याच्या ताटामध्ये ज्यावेळी परमात्म्याने लोणी बघितलं ना, लोणी बघितल्याच्या नंतर परमात्म्याच्या डोळ्यातून ढसाढसा अश्रू बाहेर पडले. परमात्म्याने त्या भरलेल्या ताटाचा त्याग केला आणि ताटाचा त्याग करून परमात्मा आपल्या खोलीमध्ये जाऊन बसले. उद्धवा, मला काय माहिती होतं रे, मला असं वाटतं गोकुळामध्ये खऱ्या अर्थाने परमात्मा लोणी खात होते, परमात्म्याला लोणी आवडत होतं म्हणून तर मी आज ताटाने लोणी न खाता परमात्मा ढसढसा रडायला लागले. उद्धवा, विचार ना, तू का रडतोय कृष्ण? का माझा कन्हैया रडतोय? काय त्याच्या दुःखाचं कारण आहे? काय एकटा राहतोय? का तो कुणाशी बोलत नाही? देवकी मातेने असं सांगितल्याच्या नंतर आता परमात्म्याच्या जवळ उद्धवजी गेले आणि उद्धवजींनी विचारायला सुरुवात केली, देवा, का तुमची अशी अवस्था आहे? का तुम्ही कुणाशी बोलत नाही? आज लोणी बघितल्याच्या नंतर भरल्या ताटावरून तुम्ही उठून आले, काय त्याचं कारण आहे? भगवान परमात्म्याने सांगावं, उद्धवा, मी खरं सांगू का रडतोय? खरं सांगू का म्हणून मी एकटा एकटा राहतोय? खरं सांगू माझी का म्हणून अशी अवस्था झाली आहे? त्याचं कारण असं आहे उद्धवा, उद्धो मोहे ब्रिज विसरत नाही. उद्धवा, मला माझ्या ब्रजवासियांची आठवण येते. मला माझ्या नंद बाबाची आठवण येते. मला माझ्या यशोदा मैयेची आठवण येते. अरे कृष्णा, तू जर आम्हाला चांगलं नाचून दाखवलं ना तर आम्ही तुला लोण्याचा गोळा खाण्याकरता देऊ, असं म्हणणाऱ्या गोपिकांची मला आठवण येते. सांगू उद्धवा, जर घरामध्ये कधी जर ताक बनवलं ना, माझ्या मित्रांनी जर ते ताक पिलं ना, ताकाचा घोट त्यांनी तोंडात घेतल्याबरोबर त्यांना माझी आठवण येत होती. अरे माझा सखा, माझा कृष्ण कन्हैया, त्याला सोडून आम्ही हे ताक कसं पिऊ शकतो? म्हणून तर ते तोंडामध्ये जर ताकाचा घोट घेतला ना त्या गोपाळांनी, अरे घरातून ते मुलं तशीच धावत माझ्यापर्यंत येत होते. बोबड्या, वाकड्या, श्रीदामा, हे सगळे माझे मित्र धावत येत होते. काना काना काना, तोंड उघड म्हणून त्यांच्या तोंडामध्ये असलेलं ताक ते माझ्या तोंडामध्ये टाकत होते. मला सोडून एक क्षण भर न राहणारे माझे गोपाळ, माझ्यावरती जीवापेक्षा जास्त प्रेम करणारे गोपाळ, मला त्या गोपाळांची आठवण येते. मला राधा राणीची आठवण येते. मला गोपिकांची आठवण येते. मला नंद बाबाची, मला यशोदा मैयाची आठवण येते. आज इतके दिवस झाले मी त्यांना भेटलो नाही. उद्धवा, माझ्याशिवाय ते राहू शकत नाही रे. सगळ्या विषयांचा, सगळ्या भोगांचा त्याग करून माझं भजन करणारे, माझ्यावरती जीवापेक्षा निस्वार्थपणे प्रेम करणारे माझे सगळे गोकुळवासीय, मला त्यांची आठवण येते. आणि सांगू उद्धवा, माझ्याशिवाय त्यांची काय अवस्था होत असेल ना, मला याची कल्पना आहे. उद्धवा, माझी एक इच्छा आहे. उद्धवा, जा तू त्यांचं सांत्वन कर. तू ज्ञानी आहे,
माझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख तुला आहे. सच्चित आनंद स्वरूप असणारं माझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख तू त्यांना करून दे. असं म्हणून आज उद्धवजींना भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये पाठवलं, ब्रजभूमीमध्ये पाठवलं. आणि ऐक उद्धवा, तुला जर त्यांना भेटायला जायचं असेल ना तर माझ्या रथात जा, माझ्यासारखा शृंगार कर, डोक्याला मोराचा पिसारा लाव, खांद्यावरती कांबळी घे, निश्चित तुला ते जवळ करतील. उद्धवजींनी परमात्म्याने सांगितल्याप्रमाणे सगळा शृंगार केला आणि सगळा शृंगार करून आज उद्धवजी गोकुळामध्ये निघालेले. ऐका, गोकुळातली अवस्था कशी झाली सांगू मी तुम्हाला. ज्या दिवसापासून परमात्म्याने गोकुळाचा त्याग केला ना त्या दिवसापासून सगळे गोकुळवासी भगवान परमात्म्याची वाट बघतात. त्यांना विश्वास आहे परमात्म्याने अरे सांगितलंय मी एक ना एक दिवस गोकुळात येईल. सगळे परमात्म्याची वाट बघताय महाराज. पेंध्या, बोबड्या, वाकड्या, श्रीदामा, सुबलतोष सगळे सखा परमात्म्याची सांगू. सगळे गोपाळ सकाळी उठले ना, मथुरेचा जो रस्ता आहे ना, सगळे गोपाळ सकाळी उठायचे आणि मथुरेच्या रस्त्यावरती जाऊन बसायचे. मथुरेच्या रस्त्याकडे टेकटक वाट बघायचे. आज तरी भगवान परमात्मा येईल, आज तरी आमचा कान्हा येईल, आज तरी आमचा कन्हैया आम्हालाही भेटण्याकरता येईल. लागी जीवा लागली से आस, पाहे रात्र दिवस वाट तुझी. जय हो जय हो जय हो. वाट बघताय सगळे गोपाळ परमात्म्याची. एक ना एक दिवस परमात्मा येईल, तो सांगून गेलाय आम्हाला आणि तो आल्याशिवाय राहणार नाही. आज नाही आला तर उद्या येईल, उद्या नाही आला तर परवा येईल, परवा नाही आला तर तेरवा येईल, पण एक ना एक दिवस परमात्मा भेट देण्याकरता येईल. दिवसा मागून दिवस जात होते, महिन्या मागून महिने जात होते, पण परमात्मा मात्र गोकुळामध्ये गोकुळवासियांना दर्शन देण्याकरता काही येत नव्हते. तरीही गोपाळ परमात्म्याची वाट बघत होते. वाट तुझी पाहि रात्र दिवस, हे पाहि रात्र दिवस, पाहि रात्र दिवस. वाट तुझी वाट तुझी. हो जीवा लगली से आस, बेटी लगी जीवा लगली से आस, बेटी लगी जीवा लगली से आस, लगली से आस. वाट बघताय सगळे गोपाळ. सकाळी उठावं, मथुरेच्या रस्त्यावरती जाऊन बसावं, दिवसभर परमात्म्याची वाट बघावी. ऐका, आजही परमात्मा आले नाही. दिवस मावळल्याच्या नंतर सगळ्या गोपाळांनी परत घरी यावं. यशोदा मैयेच्या वाड्यासमोर जावं आणि मैयेच्या समोर जाऊन मैयेला सांगावं, मैया कान्हा आज पण नाही आला. रात्रभर गोपाळांनी ही रात्र संपण्याची वाट बघावी.
कधी एकदा ही रात्र संपेल, कधी एकदा उद्याचा दिवस उगवेल, आणि कधी एकदा उद्याचा दिवस उगवल्याच्या नंतर आम्ही मथुरेच्या वाटेवरती जाऊन बसू, आणि कधी एकदा उद्या परमात्मा येईल. रोजचा असा क्रम होता महाराज. आज उद्धवजी गोकुळामध्ये आले. गोकुळात आल्याच्या नंतर ज्यावेळी गोकुळामध्ये उद्धवजींचा रथ येताना दिसला, गोपाळांना वाटलं कृष्ण परमात्मा आला असेल. सगळे गोपाळ त्या रथाच्या दिशेने धावू लागले. मधुमंगल नावाचा परमात्म्याचा एक मित्र, एक गोपाळ, त्या गोपाळाला बाकीचे मित्र सांगू लागले, अरे मधुमंगल आलाय परमात्म्याचा रथ, अरे गेलं पाहिजे आपण परमात्म्याला भेटण्याकरता, त्याची तर वाट बघत होतो ना, अरे चल ना मधुमंगल आपण देवाला भेटण्याकरता जाऊ. मधुमंगल काय म्हटलं माहितीये, येऊ दे त्या कृष्णाला, बघतो मी त्याच्याकडे, आता मथुरेला जाऊन येतो म्हटला होता ना. अरे इतके दिवस उलटून गेले, आताशी त्याला आठवण आली का, आता तो आला का, येऊ दे त्याला, तो जेव्हा माझ्या पुढे येईल ना, माझ्या पुढे येऊन हात जोडेल ना, माझी माफी मागेल, हे मधुमंगला अरे मी 2 दिवस जातो म्हणून म्हटलो होतो, पण यायला मला उशीर झाला, मला माफ कर, असे हात जोडून जेव्हा माझी माफी मागेल ना, मी तेव्हा त्याला माफ करेल, तेव्हा त्याच्याशी बोलेल. मी त्याच्याशी बोलणार नाही तोपर्यंत येणार नाही पुढे. जा तुम्ही, तुम्हाला जायचं असेल तर जा. ते म्हटले तू थांब इथं मधुमंगल, आलाय परमात्मा. सगळे गोपाळ परमात्म्याकडे धावत गेले. मी सांगू तुम्हाला, गोपाळ परमात्म्याच्या त्या रथाच्या दिशेने धावू लागले. बघता बघता तो जो मधुमंगल रुसलेला होता ना देवावरती, तो सगळ्यांच्या समोर धावायला लागला. बाकीच्या गोपाळांनी विचारलं, का रे मधुमंगल, तू तर देवावरती रुसला होता ना, तू तर बोलला होता ना, देव जेव्हा माफी मागेल, कन्हैया जेव्हा माफी मागेल तेव्हा मी येईल, आणि आता तर सगळ्यांच्या पुढे चाललाय. मधुमंगलने सांगितलं, अरे गोपाळांनो, मी त्याच्यावरती रुसेल, नंतर रुसेल, अगोदर एकदा त्याला डोळे भरून तर बघून घेईल, अगोदर प्रेमाने तोंड भरून तर त्याच्याशी बोलेल, एकदा त्याला डोळे भरून बघेल, मग काय रुसवा फुगवा असेल ते नंतर बघेल. सगळे गोपाळ त्या रथाच्या दिशेने चालू लागले. बघता बघता रथ नंदबाबाच्या यशोदा मैयेच्या वाड्यासमोर येऊन थांबला, आणि रथ तिथे येऊन थांबल्याच्या नंतर सगळे गोपाळ, सगळे गोकुळवासी त्या रथाच्या आजूबाजूने जमा झाले. बराच वेळ झाला, रथातून कोणी उतरायला तयार नाही. एक गोपाळ दुसऱ्या गोपाळाला म्हणतो, का रे, आपला मित्र जर या रथात असताना, कान्हा जर या रथात असताना, कन्हैया जर या रथात असताना, तर तो इतका वेळ थांबला नसता. अरे रथ थांबायचा उशीर आहे, नाही रथ थांबायचा आत त्याने उडी मारली असती, आणि धावत पळत येऊन त्याने आपल्याला मिठी मारली असती. ज्या अर्थी इतका वेळ होऊन रथातून कोणी उतरत नाही, त्या अर्थी रथामध्ये दुसरं तिसरं कोणीतरी असलं पाहिजे. रथातून उद्धवजी खाली उतरले. वेशभूषा कृष्णासारखी होती, कन्हैयासारखी होती, पण गोपाळांच्या लक्षात आला, हा आमचा कन्हैया नाही, हा कोण आहे, हा दुसराच कोणीतरी आहे. उद्धवजींनी गोपाळांना सांगितलं, अरे मी तुमच्या कन्हैयाचा, मी कृष्णजींचा मित्र आहे उद्धव. सांगा नंदबाबाचा वाडा कुठे, सांगा यशोदा मैयाचा वाडा कुठे. गोपाळ मनातल्या मनात विचार करू लागले, अरे कान्हा, या जगाच्या पाठीवर तुझ्यासारखा दुसरा निर्दयी कुणी असू शकत नाही. आता मथुरेवरून जाऊन येतो म्हटला, इतके दिवस उलटले तरी आला नाही, आणि आज आमची आठवण तुला झाली तरी तू स्वतः येऊ शकला नाही, तुझ्या मित्राला तू पाठवलं. तुझ्या इतका क्रूर या जगाच्या पाठीवर दुसरा तिसरा कोणी नाही. आणि म्हणून सगळे गोपाळ खऱ्या अर्थाने देवाच्या संदर्भाने बोलू लागले. उद्धवजींनी विचारलं, सांगा नंदबाबाचा वाडा कुठे. उद्धवाला गोपाळ दिशा निर्देश करताय, सांगितलं त्या दिशेने नंदबाबाचा वाडा आहे. नंदबाबाच्या वाड्यामध्ये आता उद्धवजींनी प्रवेश केला, आणि उद्धवजींनी प्रवेश केल्याच्या नंतर ऐका, यशोदा मैयेच्या महालामध्ये उद्धवजींनी प्रवेश केला. मोठ्याने आवाज दिला, आहे का कोणी. यशोदा मैया त्या वाड्यामध्ये, त्या खोलीमध्ये भिंतीच्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसलेली होती. ज्यावेळी उद्धवजींचा आवाज ऐकला ना, यशोदा मैया म्हणते, अरे कोण आहे, कोण मोठ्याने बोलतय. अरे शांत बसा, हळू आवाजामध्ये बोला, तुमच्या बोलण्याने माझ्या कृष्णाला, माझ्या कन्हैयाला जाग येईल. अरे किती वेळ झोपत नव्हता, आता तर त्याला झोपी लावलं. उठला तर कधी लोणी काय मागतो, कधी दूध काय मागतो, कधी तो आकाशामध्ये असणारा चंद्रच काय मागतो, कधी म्हणतो मैया त्या राधेसोबत माझं लग्न लावून दे. वेगवेगळे हट्ट माझा काना करतो, झोपू द्या त्याला. मोठ्या आवाजात कुणी बोलू नका, जर कुणी बोललं तर त्याची झोप मोडल्याशिवाय राहणार नाही. उद्धवजींनी सांगितलं, मैया मी उद्धव आहे,
आणि कृष्ण परमात्मा इथे नाही, परमात्मा मथुरेमध्ये, कन्हैयाजी मथुरेमध्ये. मैयेने सांगितलं, अरे उद्धवा कोण म्हटलं कृष्ण मथुरे? ते बघ आता त्याला पाळण्यामध्ये झोपी लावलंय, चल मी तुला दाखवते. उद्धवजीचा हात पकडला, त्या पाळण्याच्या जवळ नेलं. पाळण्याच्या जवळ नेल्यानंतर बघितलं पाळणा रिकामा होता. यशोदा मैयेने सांगितलं, काय करू उद्धवा? जेव्हापासून माझा काना, माझा लाला मला सोडून गेला ना, तेव्हापासून एक क्षण असा गेला नाही की त्याचं चिंतन, त्याची आठवण आम्हाला होत नाही. त्याच्या आठवणीत सगळं आयुष्य चाललंय. यशोदा मैयेची सांत्वना करण्याचा प्रयत्न उद्धवजींनी केला. स्मरताम कृष्ण वीर्यानी लीला पांग निरीक्षिता हसितम भाषितम चांग सर्वान शिथिला क्रिया. जेव्हापासून तो आम्हाला सोडून गेला ना, एक दिवस असा जात नाही उद्धवा त्याची आठवण होत नाही. त्याचं हसणं, त्याचं बोलणं, त्याचं रडणं, उद्धवा रात्रंदिवस आम्ही त्याचं चिंतन करतो, त्याचं विस्मरण व्हायला तयार नाही. उद्धवजींनी सांत्वना करण्याचा प्रयत्न केला. नंद बाबाचा, यशोदा मैयेचा. ती रात्र निघून गेली सांत्वना करण्यामध्ये. दुसरा दिवस उजाडला. उद्धवजींनी सांगितलं नंदबाबांना, परमात्म्याने मला सांगितलं होतं गोकुळामध्ये गेल्यानंतर गोपिकांना भेटून ये, गोपिकांचा शोक त्यांचा शांत करून ये. सांगा गोपिका कुठे? ज्या ठिकाणी गोपिका बसल्या होत्या ना, त्या ठिकाणी आता उद्धवजी आलेले. गोपिकांचा संवाद चालू आहे. का किती कठोर असेल रे हा विधाता, किती कठोर असेल. अरे या विधात्याला जर कृष्ण परमात्म्याचा आमचा वियोगच करायचा होता, तर त्याने आमचं मिलन तरी का म्हणून केलं? का म्हणून कृष्णाला त्याने आमच्या आयुष्यामध्ये आणलं? त्याला जर आमच्यापासून कृष्णाला दूरच न्यायचं होतं, तर काय विधात्याने त्यांचा आमचा संयोग केला? त्या गोपिकांच्या मध्ये एक चित्रलेखा नावाची दासी होती. उद्धवजी त्या गोपिकांच्या मध्ये जाऊन बसला. त्या चित्रलेखेने सुंदर असं कृष्णाचं चित्र रेखाटलेलं होतं. आहे का? त्या चित्राकडे बघितल्याच्या नंतर असं वाटत होतं साक्षात कृष्ण परमात्माच आहे की काय. हुबेहूब कृष्ण परमात्म्याची प्रतिकृती त्या ठिकाणी साकारलेली होती. मात्र त्या प्रतिमेला, त्या चित्रलेखेने पाय काढलेले नव्हते. उद्धवजींनी त्या चित्रलेखेला विचारलं, का ग किती सुंदर परमात्म्याचं चित्र तू रेखाटलंय, हुबेहूब कृष्ण परमात्माच आहे की काय असं मला वाटतंय, पण इतक्या सुंदर चित्रामध्ये मात्र तू या कन्हैयाच्या कृष्णाच्या प्रतिमेला पाय काढले नाही. का पाय काढले नाही? ती चित्रलेखा काय उत्तर देते माहितीये? ती चित्रलेखा सांगते, उद्धवा अरे साक्षात कृष्ण परमात्मा ज्यावेळी आमच्या सोबत होता ना, तो जेव्हा आम्हाला सोडून या गोकुळातून, या सगळ्या गोकुळवासियांना, या गोपिकांना, या गोपाळांना, नंद बाबा, यशोदा मैया, तो आम्हाला सगळ्यांना सोडून गेला. का सोडून गेला? त्याला पाय होते, स्वतःच्या पायाने तो चालत होता. त्याला पाय होते, त्या पायाने चालत चालत खऱ्या अर्थाने तो आमचा त्याग करून आम्हाला. उद्धवा या चित्रामध्ये कन्हैयाला मी पाय काढले नाही, त्याचं कारण आहे प्रत्यक्षात त्याला पाय होते म्हणून तो आम्हाला सोडून जाऊ शकला. ह्या चित्रामध्ये त्याला पाय नाही, मी बघते तो आम्हाला कसा सोडून जाऊ शकतो. गोपिकांचा संवाद ज्यावेळी सगळा ऐकला, उद्धवाने त्यांचे सांत्वना करण्याचा प्रयत्न केला. अरे भगवान परमात्मा कसा आहे? खऱ्या अर्थाने आमचा परमात्मा कसा आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. तो व्यापक आहे सर्वांच्या मध्ये. विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. अरे प्रत्येक ठिकाणी तोच आहे. त्याच्याच सत्तेने हे सगळं विश्व चालतं, त्याच्याच सत्तेने हे जगत चालतं. आणि म्हणून तुम्ही त्याला खऱ्या अर्थाने एका रूपामध्ये संकोचित करू नका. तो परमात्मा व्यापक आहे. उद्धवजींना गोपिका सांगतात. गोपिकांनी बोलायला सुरुवात केली, उद्धवा तुला काय वाटतं? परमात्म्याच्या या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान आम्हाला नाही का? तो व्यापक आहे, सच्चिदानंद घन स्वरूप आहे, आम्हाला त्याचं या स्वरूपाचं आम्हाला ज्ञान नाही का? आणि ऐक उद्धवा, अरे त्याच्या भेटीसाठी जर आम्ही रडत असतो असं जर तुला वाटत असेल ना, तर मथुरा गोकुळापासून फार दूर नाही. आम्ही जर ठरवलं ना, दिवसात 2 चक्कर मारून त्याला भेटून येऊ शकतो.
पण उद्धवा, अरे देवाच्या विरहामध्ये सुद्धा देवासाठी रडण्यात जो आनंद आहे ना, तो संसारामध्ये हसण्यात नाहीये. विरह भक्ती ज्याला म्हणतात ना, विरह भक्ती काय महाराज, विरहात सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो. आपला जो प्रियतम असतो ना, आपण ज्याच्यावरती प्रेम करतो ना, ज्याच्यावरती निस्वार्थ आणि खऱ्या अर्थाने निष्काम अशा पद्धतीचं प्रेम आपलं ज्याच्यावरती असतं ना, त्याच्या संयोगापेक्षा वियोगामध्ये जास्त आनंद असतो. त्याच्यासाठी रडण्यात सुद्धा एक प्रकारचा, एक वेगळ्या प्रकारचा आनंदाची अनुभूती असते महाराज. आणि मी सांगू तुम्हाला, संसारासाठी सगळे रडतात. आम्ही संसारासाठी रोज रडतो, रोज संसारामध्ये रडतो. एक असा दिवस जात नाही आपला की संसारामध्ये आम्ही रडत नाही, संसारासाठी रडत नाही. मी सांगू तुम्हाला, संसारासाठी रडण्यापेक्षा एक दिवस देवासाठी रडा, देव भेटल्याशिवाय राहणार नाही. आपलं काय होतं माहिती, आपण देवासाठी नाही रडत, रडा ना देवासाठी. त्याच्या आनंदामध्ये नाचणं, त्याच्या आनंदामध्ये उड्या मारणं, सुखाची अनुभूती घेणं, हा तर एक भाग भक्तीचा आहेच आहे. पण विरह नावाची भक्ती, त्याच्या वियोगात सुद्धा जो आनंद आहे ना, तो आनंद फार मोठा आहे महाराज. तो संसारातल्या विषयी सुखांच्या पुढे तुच्छ असणारा आनंद भगवान परमात्म्याच्या वियोगामध्ये, आणि त्या वियोगातला आनंद उद्धवा आम्ही अनुभवतोय. द्वैत भक्ती ज्याला म्हणतात ना, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. तुकाराम महाराज सांगतात, सर्वात्मक पण, अरे तोच परमात्मा, गट गट बीच राम रमैया, सर्वा गटी राम देहा देही. ह्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आमच्याकडे, आम्हाला काही त्याची अनुभूती नाही का? महाराज सांगतात त्याची अनुभूती आहे ना आम्हाला. सर्वात्मक पण ही अनुभूती माझे हिरोनी घेतो कोण? ही अनुभूती कोण हिरून घेऊ शकतं? पण ऐका, खऱ्या अर्थाने मी भक्त तू देव ऐसे करी, मनी भक्तीची आवडी. ही जी द्वैतामध्ये जी भक्ती आहे ना, त्या भक्तीतलं सुख काही वेगळं असतं. गोपिका सांगतात उद्धवाला, त्या भक्ती सुखाचा आनंद उपभोगण्याकरता खऱ्या अर्थाने आम्ही या पद्धतीने सगळं, नाही तर आम्हाला माहितीये तुझं काय ब्रह्मज्ञान, तू ती ब्रह्मज्ञानाची टिमकी तुझ्याजवळ राहू दे. अशा पद्धतीने ज्यावेळी उद्धवजींनी सगळं बघितल्याच्या नंतर काय झालं माहितीये, जो उद्धव त्या गोपिकांना सांत्वना देण्याकरता, परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान करून देण्याकरता आला होता ना, त्या उद्धवाचा सगळा अहंकार संपला महाराज. ज्ञानाचा अहंकार संपला, आणि भक्तीतलं जे काही चैतन्य आहे, भक्तीतलं जे काही खरं स्वरूप आहे, ते खरं स्वरूप आज उद्धवजींच्या अंतकरणामध्ये स्थिर झालं. नवे नवे ते भक्तीचं स्वरूप स्थिर करण्याकरताच भगवान परमात्म्याने उद्धवजींना गोकुळामध्ये पाठवलं होतं. उद्धवजी शेवटी म्हणतात, वंदे नंदव्रज स्त्रीणाम पादरेणुमभीक्षणाशः यासां हरि कथा कथोद्गीतम पुनाती भुवनत्रयम. उद्धव आला होता गोपिकांना ब्रह्मज्ञान देण्याकरता, पण जाताना उद्धवाने काय केलं माहितीये? उद्धवाने गोपिकांना नमस्कार नाही केला. उद्धवाने गोपिकांच्या चरणावरती आपलं मस्तक नाही ठेवलं. उद्धवजींनी काय केलं माहितीये? गोपिकांच्या पायाखालची जी धूळ आहे ना, ती धूळ आपल्या मस्तकाला लावते. अरे धन्यो ब्रजस्त्री नाम, धन्य ह्या गोपिका परमात्म्याच्या खऱ्या स्वरूपाची अनुभूती असताना सुद्धा द्वैत भक्तीतून, विरह भक्तीतून परमात्म्याच्या भक्तीचा आनंद लुटतात. काय भाग्यवान आहे महाराज त्या गोपिका. त्या गोपिकांच्या भाग्याचं काय म्हणून वर्णन करावं हो. नारदजींनी नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलं, अरे तुम्हाला भक्ती करायची ना, कशी भक्ती करा. नारद मुनी काय सांगतात, यथा ब्रज गोपिकाना, त्या गोकुळातल्या गोपिकांनी जशी भक्ती केली तशी भक्ती आम्ही केली पाहिजे. काल मला वेळेच्या अनुषंगाने बोलता नाही आलं, आज एक वाक्य बोलून जाईल मी. गोपिका देवाला प्रार्थना करत होत्या, देवा अरे आमचं चित्त तू हरण केलंय ना, ते चित्त तू आम्हाला परत कर. अशी प्रार्थना कोण करत होत्या? गोपिका करत होत्या. रोज प्रार्थना करत होत्या देवाला, देवा आमचं चित्त आम्हाला परत दे. संसारातलं काम करण्याकरता त्या चित्ताची गरज आहे आम्हाला, आमचं चित्त तू आम्हाला परत कर. अशी प्रार्थना गोपिका भगवान परमात्म्याकडे करत होत्या. परमात्म्याच्या चरणावरून
परमात्म्याच्या पासून एक क्षण सुद्धा गोपिकांचं चित्त दूर जायला तयार नाही. आम्ही रोज देवाला प्रार्थना करतो, देवा एकदा तरी माझं चित्त, आमचं चित्त तुझ्या चरणावरती स्थिर होऊ दे. आमचं चित्त परमात्म्याच्या चरणावर स्थिर व्हायला तयार नाही. माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही, धरून या बाही भवा तारी दातारा. देवाला प्रार्थना करतो रोज आम्ही, देवा आमचं चित्त तुझ्या चरणावरती स्थिर होऊ दे. एक क्षण सुद्धा परमात्म्याच्या चरणावरती आमचं चित्त स्थिर होत नाही. गोपिका देवाला प्रार्थना करत होत्या, देवा आमचं चित्त आम्हाला तू परत दे. पण एक क्षण सुद्धा परमात्म्याच्या चरणाच्या पासून खऱ्या अर्थाने गोपिकांचं चित्त दूर व्हायला तयार नाही. भाग्यवान आहे महाराज त्या गोपिका, धन्य त्या गोपिका. तुकाराम महाराज सांगतात, धन्य बाया ऐशा नारी घरी दारी नांदती. धन्य त्या गोपिका, धन्य त्या गोपिकांचं भाग्य. आज आपल्या कथेला भेट देण्याकरता खरं तर जसं त्या गोपिकांचं भाग्य, धन्य त्या गोपिका. मला वाटतं आज आपलं सुद्धा भाग्य उद्याला समजूवरती, आपलंही भाग्य आज उदयाला आलं. परमपूज्य 1008 महंत न्याय वेदांताचार्य स्वामी देवानंद गिरीजी महाराज स्वामीजींचं आगमन या ठिकाणी झालंय. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वामीजींचं स्वागत करू. अशा महात्म्यांची भेट आपल्या कथेला होणं, मला वाटतं आपल्या कथेचं हे सार्थक आहे.